हे शुकशुक, हे शहाळ विकत घेतोस का? स्वस्तात देईन. पिवळट रंगाचं टचटचीत शहाळ घेऊन सावलीत उभा असलेला तो इसम म्हणाला. खरत रंगावरील कपडे, चैनी, अंगठ्या, चेहऱ्यावरील तेज यावरून तो शहाळ विकणारा वाटेना. आसपास कुठे शहाळ्यांचा ढिगही नव्हता. मग हे एकुलते एक शहाळे घेऊन हा इथे काय करतोय ते कळेना. मला गोंधळलेला पाहून त्याने पुन्हा विचारलं, बघतोस काय पोरा, या शहाळ्यात स्वर्ग आहे. मागच्या 7 वर्षात या शहाळ्याने माझी भरभराट केली. आता तू नशीब आजमावून बघ. काय म्हणतोस? शहाळ्याने भरभराट केली? छे, मला काहीच कळेना. मी पुन्हा एकदा त्या नारळाकडे नीट पाहिलं. पिवळ्या केशरी रंगाचं गोल गरगरीत शहाळ अगदी ताजं वाटत होतं. आत नक्कीच भरपूर पाणी असणार. उन्हाने माझाही गळा कोरडा पडला होता. ओठांवरून जीभ फिरवत मी सहजच विचारलं, कितीला द्याल? तसं हे अनमोल आहे. माझा जीव गेला असता तरी कधी कुणाला विकलं नसतं. पण माझी वेळ संपली. शहाळ्याला आता नवीन मालक हवाय, म्हणून तुला देतोय. घे, फक्त 21,000 दे. 21,000 एका शहाळ्यासाठी? छे छे, 21 रुपये म्हणाला असेल तो. मी मनातल्या मनात म्हटलं आणि मागच्या खिशातून पाकिट काढून एक 20ची नोट आणि 5चा ठोक्या त्याच्या हातावर ठेवला. मग शहाळ्यासाठी हात पुढे केला. तसा तो माझ्याकडे पाहत विचित्रपणे हसला. काय चेष्टा करतोस पोरा? अरे 21,000 म्हटलं मी. बाकीचे कुठे आहेत? म्हणजे मी बरोबर ऐकलं होतं. तो 21,000च मागत होता. इतकं महाग शहाळ? आत काय सोन्याचं पाणी आहे का? मी वाळवंटात भरकटलो असतो आणि तहानेनं जीव कासावीस झाला असता तरी एका शहाळ्यासाठी 21,000 मोजले नसते. आला मोठा भामटा. मी बाहेर काढलेले 21 रुपये पुन्हा खिशात ठेवले आणि पाठ फिरवून चालू लागलो. तसा तो 50शीतला इसम माझ्या मागोमाग येऊ लागला. तू नवा दिसतोस इथं, म्हणून तुला या शहाळ्याची करणी ठाऊक नाही. मी स्वतः 11,000 रुपये मोजले होते या शहाळ्यासाठी, तेही सावकाराकडून 20% व्याजावर घेऊन. पण माझी गुंतवणूक फळाला आली. दिवस फिरले. 3-4 वर्षांनी तोच सावकार माझ्याकडे कर्ज घ्यायला आला होता. आता शहाळ्याने तुला निवडलंय. फक्त वरवर पाहू नकोस. आत काय असेल याचा विचार कर. तुझे दिवस फिरतील. पैशांसाठी असं वणवण फिरावं लागणार नाही. सोन्याचे दिवस येतील, विश्वास ठेव. माझे पाय एकदम थबकले. तो भामटा भूल घालू पाहत असेल तर त्यात तो यशस्वी ठरला होता. मी खरंच अडचणीत होतो आणि या हलाखीतून बाहेर काढण्यासाठी खरंच एखादा चमत्कार व्हावा अशी प्रार्थना रोज करायचो. हाच तो चमत्कार तर नसेल. शहाळ्यात काय आहे? सोनं नाणं, हिरे की एखाद्या खजिन्याचा नकाशा? त्या शहाळ्याने आपली भरभराट केली असं तो इसम म्हणत होता आणि ते खरंही असावं. त्याच्या अंगावरील सोनं हा त्याचा भक्कम पुरावा होता. एकाएकी हे शहाळच आपल्याला आर्थिक गर्तेतून बाहेर काढेल असं वाटू लागलं. 3 दिवसांपूर्वी मी माझी बाईक विकून टाकली होती. तिचे 27,500 आले. मी खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि त्या काकांना म्हटलं, तुमचा नंबर सांगा. 93 84 37 68 21 काकांनी नंबर सांगितला. मी अक्षरशः डोळे मिटून 21,000 फोन पे केले. माझ्या मोबाईलवर टुंग असा आवाज ऐकून त्यांचे समाधान झाले. मग ते शहाळ माझ्याकडे सोपवत दबक्या स्वरात म्हणाले, बघ, हे शहाळ तुला सगळं देईल, पण काही गोष्टी ध्यानात ठेव. तुझ्याशिवाय इतर कुणाच्या नजरेस हे पडायला नको, कधीच. आणि दर अमावस्येला त्याची रीतसर पूजा कर. जे मागेल त्याचा नैवेद्य ठेव. कोणतीच खोट व्हायला नको, समजलं? मी होकारार्थी मान हलवली आणि माझं नशीब पालटू शकणारं ते जादुई शहाळ घेऊन लगबगीने घराकडे निघालो. बाबा मागच्या वर्षी रिटायर्ड झाले. त्यांना प्रॉव्हिडंट फंडाचे बऱ्यापैकी पैसे मिळाले, परंतु दोन्ही बहिणींच्या लग्नात ते स्वाहा झाले. मुंबईत असूनही आम्ही भाड्याच्याच घरात राहत होतो. मला नोकरी मिळाली की सर्व काही ठीक होईल असा आईबाबांना विश्वास होता. परंतु त्या नादात मी मागच्या 5 वर्षात 7 नोकऱ्या बदलल्या. एकही सुरक्षित भविष्याची हमी देऊ शकत नव्हती. अजून लग्न बाकी होतं. परंतु स्वतःचं घर आणि कायमस्वरूपी नोकरी नसलेल्याला मुलगी देणार तरी कोण? त्यातच आईबाबांना म्हातारपणाच्या विविध व्याधींनी जखडलेलं. अर्धा अधिक पगार त्यांच्या औषध पाण्यातच खर्च व्हायचा. उरलेला अर्धा भाड्यात. अतिशय ओढाताण होत होती. आणि तेव्हाच ती वाईट बातमी समजली. बाबांना कॅन्सरचं निदान झालं.
आयुष्यात कधी तंबाखूच्या वाऱ्यालाही न फिरकणाऱ्या माणसाला कॅन्सर झाला, तोही अगदी पुढच्या टप्प्यातला. वेळीच उपचार केले नाही तर वाचवणं कठीण, असं डॉक्टर म्हणाले. आमच्या डोक्यावर जणू वीजच कोसळली. कोणतीही बचत गुंतवणूक नाही, मेडिक्लेम नाही, अशा टिपिकल मध्यमवर्गीय चुका आम्ही सुद्धा केलेल्या. सोनं नाणं फारसं नव्हतं, जे होतं ते प्राथमिक उपचारातच खर्ची पडलं. मला कुठल्या तरी सरकारी इस्पितळात टाक, जे काय व्हायचं ते होऊ दे, तुम्ही तुमचं बघा, असं बाबा सारखं म्हणायचे. पण ज्यांनी मला आपल्या खांद्यावर घेऊन फिरवलं त्यांना असा कणाकणाने मरण्यासाठी कसा सोडून देऊ? जन्मदात्यांना आपल्या डोळ्यांदेखत वृद्ध आणि व्याधीग्रस्त होताना पाहणं यापेक्षा मोठी शिक्षा नाही. जेवढे होतील तेवढे प्रयत्न करायचे, हातपाय मारायचे, किनारा गाठलाच तर ठीक, नाही तर देवाची मर्जी, असं ठरवून उपचारासाठी पैसे जोडू लागलो. ऑफिसात लोनसाठी अर्ज टाकला, मित्रांकडून कर्ज घेतलं, बाईक विकली आणि आजच सकाळच्या एसटीने तळकोकणातील आमच्या गावी आलो होतो. जुनाटवाडा आणि आसपास थोडी जमीन होती, विकून 5-7 लाख रुपये तरी आले असते. सर्व कागदपत्रांची जमवाजमव करून दुपारी उसळपाव खायला बाहेर पडलो तर तिथे हे काका भेटले. त्यांनी बोलबच्चन करून एक शहाळ मला 21,000 विकलं आणि मी ते घरी घेऊन आलो. आता पुढे काय? आमचा वाडा खूप मोठा होता. खाली पडवी, स्वयंपाकघर, माजघर, इतर काही खोल्या, वर पुन्हा तशाच आणखी 5-7 खोल्या, सर्व जुनी भांडी, मोडकं फर्निचर आणि अडगळीने भरलेल्या. मी माझ्यापुरती खालची पडवी आणि एक खोली साफसूफ करून घेतली. खाटेवर तंबू ठोकला, खाली बॅग ठेवली, खुंटीला कपडे अडकवले. इतर खोल्यात जाणं टाळायचो, कारण सर्वत्र धूळ आणि जळमट साचलेली. मुठी एवढे काळेकुट्ट कोळी त्यावर लटकत असलेले. मागच्या दाराबाहेर असलेल्या मोरीकडे जाताना जीव मुठीत धरून जावं लागायचं. अचानक कुठेतरी जाळी तोंडावर अडकायची आणि काटेरी पायांचा कोळी अंगावर पडायचा. सर्व आवरून रात्री झोपण्याआधी मी शहाळ बंद पेटीवर ठेवून समोर बसलो आणि काहीतरी जादू होईल म्हणून उगाच त्याकडे एकटक पाहत राहिलो. परंतु 10-15 मिनिटं उलटूनही काहीच घडेना म्हटल्यावर कंटाळा येऊ लागला. मग ते शहाळ मी हातात घेतलं, उलट पालट करून पाहिलं, फिरवून पाहिलं, कानांजवळ वाजवून पाहिलं, पण ते फक्त शहाळच वाटलं. इतर शहाळ्यांसारखं शहाळ. आत 21,000 रुपयांची जादू किंवा चमत्कार किंवा खजिना काही दिसेना. मी ते हाताने फोडण्याचा प्रयत्नही केला, पण जमलं नाही. शेवटी त्या भामट्याने आपल्याला या वाईट दिवसात चांगलाच चुना लावला. आपण फसलो या पश्चातापात शहाळ रागाने खाटेखाली टाकून दिलं आणि गुपचूप झोपलो. काल रात्री गाडीतही धड झोप मिळाली नव्हती, त्यामुळे लगेच डोळा लागला. मध्यरात्र उलटून गेली. एक एक करून वाडी वस्तीतल्या सगळ्यांचे दिवे बंद झाले. किर्र काळोख पसरला. रातकिड्यांना ऊत आला. चंद्राला रक्तवर्णी खळ पडलेलं. रातवा घुमू लागला. डोंगरावरील रानातून कोल्हेकुई ऐकू आली. मी मात्र गाढ झोपेत होतो आणि तेव्हाच ते शहाळ खाटेखालून आपसूक घरंगाळत बाहेर पडलं. थरथरू लागलं. मग 2 अदृश्य हातांनी उचलावं तसं जमिनीपासून वर वर तरंगू लागलं. 6-6.5 फुटांवर येऊन थांबलं. मग एकाएकी त्या शहाळ्याला खालून हातपाय आणि धड फुटू लागलं. गोल गरगरीतपणा जाऊन त्याची जागा बटबटीत नागडोळ्यांनी घेतली. आता ते शहाळ नव्हतं, त्यातला राक्षस जागा झाला होता. अगदी हिडीस भयंकर दिसणारा. त्याची लांब सडक विचित्र बोटं माझ्या चेहऱ्यावर फिरू लागली. तसा मी खडबडून जागा झालो. त्या भूताला पाहताच माझी बोबडी वळली. कोकणातील भूतांच्या अनेक सुरस कथा लहानपणी आई बाबा आजी आजोबांकडून ऐकलेल्या, पण चक्क आमच्या वाड्यातच भूत असेल आणि ते असं रात्री माझ्या कडेला येऊन बसेल असं कधी वाटलं नव्हतं. भिऊ नकोस उगीच, मी काय करणार नाही. बायंगी भूत हाय मी. तू माका इकत घेतलंस, आता मी तुझा झालो. बोल काय व्हया तुका? भूता आपले लांबसडक हात माझ्या चेहऱ्याभोवती नाचवत म्हणालं. माझी पार तंतरलेली तरी कसा बसा म्हणालो, मला काही नकोय, फक्त जिवंत सोड. माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. तट हवा हाय माका. मुंबईस बापावर उपचार चालू आहेत. औषिक बी बरा नसता. हातात पैका नाही म्हणून हा वाडा इकाया आलास, पण आता त्याची काय गरज नाही.
मी सांगन तसा कर, माका खुश ठेव, सगळा बराबर होईल. बायंग्या म्हणाला. मी थरथरणारं शरीर सांभाळत कशीबशी मान डोलावली. दुसरा पर्यायच नव्हता. मग त्याने माझ्या चेहऱ्यावर आपला केळसवाणा हात फिरवला आणि एकदम गुंगीच आली. मी खाटेवर तिरका पडलो आणि त्याच अवस्थेत घोरू लागलो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा.